नैते श्रुति पार्थ जानन् योगी मुह्यति कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन। नैते श्रुति पार्थ जानन् योगी मुह्यति कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन। नैते श्रुति पार्थ जानन् योगी मुह्यति कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला आता ह्या तारक ब्रह्मयोग किंवा अक्षर ब्रह्मयोग असे ह्या अध्यायाला म्हटलेले आहे। तर ह्या अध्यायाचा उपसंहार करत आहेत। परिसमाप्तीचे 2 श्लोक या ठिकाणी आहेत। तर त्याच्यामध्ये भगवान सांगतात की ज्या वेळेला आत्तापर्यंत आम्ही वर्णन केलं ते वर्णन 2 मार्गाचं केलं, एक शुक्ल मार्ग आणि एक कृष्ण मार्ग, हे 2 मार्ग आहेत। म्हणजे मृत्यूच्या नंतर जो त्या जीवात्म्याचा होणारा प्रवास आहे तो जीवात्मा जर आयुष्यभर योगा साधना सहित भक्ती किंवा भक्ती साधना सहित योग याचा अनुष्ठान करणारा असला किंवा जर तो सकाम कर्म करणारा असला तर जो भक्त आहे योगी आहे तो पुरुष आणि ज्याने आयुष्यभर अनन्य निष्ठेनं परमात्म्याचं भजन सेवा केलेली आहे तर तो पुरुष हा शुक्ल मार्गाने जातो, त्याला देवयान मार्ग किंवा अर्चिरा मार्ग असं म्हणतात। आणि तो ब्रह्मलोकांपर्यंत प्रवास करतो आणि कल्पांताच्या वेळेला ब्रह्मदेवाबरोबर मुक्त होतो। आणि जो दुसरा स्वर्गातील दिव्य अशा प्रकारचे भोग आपल्याला मिळावेत मरणोत्तर म्हणून ज्याने या ठिकाणी सकाम कर्माचं अनुष्ठान केलेलं आहे असा जो पुरुष आहे तो ह्या धूम्रयान मार्गाने चंद्रलोकापर्यंत जातो आणि परत पुनरावृत्तीला प्राप्त होतो। ब्रह्मलोकामध्ये गेलेला मात्र कल्पांताच्या वेळेला आपल्या स्वरूपाला प्राप्त होतो किंवा विदेह कैवल्याला प्राप्त होतो। हे वर्णन ऐकल्यानंतर भगवंताचं जे मनोगत आहे ते मनोगत आता भगवान सांगत आहे की न येते श्रुती पार्थ जानन योगी मुह्यति कश्चन। हे पार्थ या ठिकाणी अर्जुन आणि पार्थ हे 2 नावं दिलेले आहेत की या ठिकाणी 2 संबोधन आहेत। हे पार्थ म्हणजे पृथुपुत्रा कौंतेया कुंतीचा पुत्र असणारा हे अर्जुना आणि दुसरं त्याचं अर्जुन म्हणजे अर्जुन हे जे त्याचं नामाभिधान आहे ते त्याला संबोधन म्हणून सांगतात। अर्जुन आपण अनेक वेळा पाहिलं रुजुत्वात अर्जुन जो अत्यंत सरळ अंतकरणाचा पुरुष आहे ज्याच्या आत एक आणि बाहेर एक नाही असाच पुरुष या मार्गाचं अनुष्ठान करू शकतो। दुसरा गोष्ट की तो कौंतेय म्हणजे कुंतीपुत्र आहे। कुंतीने जशी आपल्या जीवनामध्ये पाहते पांडव अखंड वनवासी कुंतीने आपल्या जीवनामध्ये भरपूर दुःख सहन केलेलं आहे। तेव्हा जो पुरुष या ठिकाणी आपण म्हणतो शूर पुरुष सुभटा असं त्याचं काही ठिकाणी संबोधन दिलेले अर्जुनाला। सुभटा म्हणजे शूर योद्धा म्हणजे याचा अर्थ हे जे ब्रह्मज्ञान संपादन करायचे ते काही सामान्य नाही। ब्रह्मज्ञान नोहे लेकुराच्या गोष्टी तेथे व्हावा पोटी अनुताप। त्याच्या अंतकरणात अनुताप किंवा वैराग्य निर्माण झालेला असेल तर असाच पुरुष हे ज्ञान संपादन करू शकतो की वैराग्या वाचोनी काही विरक्ती वाचोनी काही ज्ञानाशी तगणेची नाही हे विचारोनी ठाई ठेविले देवे। ज्याच्या अंतकरणात वैराग्य नाही असा पुरुष कितीही वेदाध्ययन केलं किंवा त्या ठिकाणी त्यांनी यज्ञयागादी केले योगाधिक साधनं केली परंतु जर वैराग्य नसेल तर त्या पुरुषाला त्या तत्वज्ञान रूपी फल कधीही प्राप्त होऊ शकत नाही।
हे इतकं कठीण आहे की या ठिकाणी विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. विवेकासहित वैराग्य ज्याच्या अंतःकरणामध्ये कायमचं ठाण मांडून बसलेलं असेल, इतकं की वितरागतेसारिखा जोडून ठेवेला सखा, जो आगवियाची भूमिका सवे चाले. या जीवनामध्ये ज्या ज्या भूमिका आपल्याला असतील, शुभेच्छापासून तर उन्मनीपर्यंत, तुर्य अवस्थेपर्यंत, शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती किंवा असंशक्ती, पदार्थाभाविनी, तुर्यगा, ह्या सर्व अवस्थेमध्ये वैराग्य हा आपला मित्र आपल्याबरोबर साथ करायला पाहिजे. तरच आपल्याला हे सर्व कळू शकतं, आपल्याला तत्त्वज्ञान यथार्थ होऊ शकतं. आणि तत्त्वज्ञानाचं फल या ठिकाणी इथं आपल्याला जीवनमुक्ती, या देहात असताना जीवनमुक्ती आणि देहपातानंतर विदेह कैवल्य प्राप्त होतं. आणि असा जो पुरुष आहे, न स पुनरावर्तते, न स पुनरावर्तते, तो पुन्हा कधीही पुनरावृत्तीला किंवा पुन्हा जन्माला प्राप्त होत नाही. तुका म्हणे एका मरणेची सरे, किंवा एक तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना एरधारे चिरापडे. त्याचा हा शेवटचा जन्म असतो, त्याला जन्माभावरूप मोक्ष प्राप्त होतो, अशा प्रकारचं वेदाचं सांगणं आहे. आणि त्याप्रमाणे या ठिकाणी हे फल प्राप्त करायचं असेल तर अर्जुन व्हावं लागतं, मनाची सरळपणा असावं लागतो. भगवान स्वतः अर्जुनाचं वर्णन करतात, सुमनु आणि शुद्धमती, अनिंदको, आनंदगती, पै गौप्यही तयाप्रती चावळी जे सुखे. हे ज्ञान जे आहे, अध्यात्मज्ञान, ही ब्रह्मविद्या, ही अत्यंत गूढ रहस्यात्मक विद्या आहे. आणि ही विद्या शिकण्याचा अधिकारी कोण आहे तर अर्जुनाला भगवान म्हणतात, तुला हे मी का सांगतो, तू सुमनु म्हणजे तुझं मन हे अत्यंत शुद्ध आहे. आणि सुमनु शुद्धमती, तुझी बुद्धीसुद्धा अत्यंत शुद्ध आहे. म्हणजे जे काही जे योग्य असेल त्याचाच निर्णय तुझी बुद्धी करते. अशी सत्वगुणाने संपन्न भरलेली अशी तुझी बुद्धी आहे. तुझं मनही त्या ठिकाणी शुद्ध आहे. म्हणजे मन शुद्ध असलं म्हणजे आपल्या अंतःकरणातले सगळे संकल्प शुद्ध असतात. बुद्धी जर शुद्ध असेल तर जे सत्य असेल त्या सत्याचीच निवड किंवा निर्णय किंवा निश्चय ती बुद्धी करू शकते. आणि याशिवाय अनिंदकू, आपण ज्या मार्गामध्ये चाललो त्या अध्यात्माविषयी आपल्याला त्या अद्वैत तत्त्वज्ञानाविषयी निष्ठा असली पाहिजे. याला म्हणतात अद्वैत निष्ठा, वेदांत निष्ठा. आणि त्याच्यामध्ये सहज जर आपण एखादी त्याच्याविषयी निंदा बुद्धी आपल्या अंतःकरणात असेल किंवा त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत, काही वैगुण्य आहेत, करायचं म्हणून करायचं असं चालणार नाही. ती जी आपल्याला निंदाच करायची झाली तर द्वैतावज्ञा सुस्थिताचेत, द्वैताची निंदा करायची. आणि अद्वैताविषयी अंतःकरणात अत्यंत आदर जर असेल तर त्या ठिकाणी तो हे तत्त्वज्ञान संपादन करू शकतो. आणि अनन्यगती म्हणजे मी तत्त्वज्ञान प्राप्त करणार आणि त्याच्यासाठी काही झालं तर तत्त्वज्ञानाच्या अतिरिक्त मला मोक्षाचा दुसरा मार्ग नाही याच्याविषयी निर्णय झालेला असला पाहिजे. असा जर पुरुष असेल तरच त्याला ही ब्रह्मविद्या फलीभूत होते. म्हणून अर्जुनाला ही दोन्ही संबोधनं पार्थ, म्हणजे पार्थ सांगायचं की तू कोण आहेस, तो कुंतीचा पुत्र आहेस, म्हणजे आपल्या परंपरेचा गौरव तुझ्या चित्तात असला पाहिजे. हे याच्यासाठी त्याच्या आईची आठवण करून देतात, कुंती मातेची आठवण करून देतात. की मनुष्यात तुकाराम महाराज म्हणतात ना, हे माझी मिराशी चित्त तुझे पायापाशी, याचा धरीणा अभिमान करीणा आपुले जतन. या ठिकाणी आपली जी परंपरा आहे त्या परंपरेचा अभिमान आहे आणि त्यामुळं आपल्या परंपरेला साजेसं तिला अनुरूप असंच आपलं जीवन असलं पाहिजे याची पण आठवण करून देतात. आपला मातृवंश किंवा आपला पितृवंश किंवा आपली गुरु परंपरा, ह्या सगळे जे लोक आहेत ते पुढे गेले ते निधाई झाले, वाणीतील त्यांची सीमारे. या ठिकाणी जे पुढे गेलेले ना, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेता आम्ही, वंधू चरणरज शिव उष्टावळी पूर्वकर्मा होळी करून या. अशा प्रकारचं आपल्याला माझ्या वडिलांची मिराशिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा,
उपवास पारणी राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी. म्हणून जे काही पुढे गेले तर त्यांच्याच मार्गावर आपण चालायचं, याच्यासाठीही त्याला पार्थ असं म्हणतात. आणि दुसरं संबोधने आपला अधिकार उंचावण्यासाठी त्याला अर्जुन असं म्हणतात. आणि भगवान उपसंहारामध्ये इतकी महत्त्वाची गोष्ट सांगतात की नैते श्रुती पार्थ जानन. हे पार्थ, येते श्रुती जानन. येते म्हणजे हे दोन म्हणजे आर्चेरा मार्ग आणि धूम्रयान मार्ग. तर हे दोन मार्ग हे अनादिकालापासून चालत आलेले आहेत. आणि याचं ज्याला जानन म्हणजे हे जाणणारा जो पुरुष आहे तो न मुह्यती कश्चन, तो कधीही असा पुरुष मोहाला प्राप्त होत नाही. म्हणजे विपरीत भावनेला किंवा विपरीत ज्ञानाला प्राप्त होत नाही. म्हणजे त्याला जे आपलं यथार्थ स्वरूप ज्ञानाची ओळख आहे त्या ओळखीलाच तो महत्त्व देतो. हे मार्ग जे आहेत, एकतर काय आहे, ह्या मार्गामध्ये याचं आचरण करत असताना बरेचसे कष्ट पण आहेत. दुसरी गोष्ट, याला दीर्घकाल त्या ब्रह्मलोकामध्ये राहावं लागतं आणि मग तो मुक्त होतो. आणि मुक्त होतो, पण लोक म्हणतात ना मेल्या वाचून स्वर्ग दिसत नाही, तसा हा मोक्ष जो आहे तो मेल्यानंतर प्राप्त होणार आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात, मोक्ष मेल्यापाठी आम्हाशी होईल, आयशे जे म्हणतील ते अतिमूर्ख. जे म्हणतील की आम्हाला मोक्ष पाहिजे, पण कधी पाहिजे? मरणानंतर मोक्षाची संकल्पना ज्यांच्या चित्तात स्थिरीभूत झालेली आहे त्यांना तुकोबाराय मूर्ख असं म्हणतात. याचं कारण काय आहे? मूढ शब्दाचा अर्थ आहे शास्त्रा अनभिज्ञ. शास्त्राचं ज्याला ज्ञान नाही. वेदांत शास्त्र सांगतं की मरणानंतरची मुक्ती अपेक्षित नाही, तर या ठिकाणी आम्हाला येची देही याची डोळा असा मोक्ष पाहिजे, अर्थात जीवनमुक्ती पाहिजे. तेव्हा या जीवनमुक्ती हा आपल्या जीवनातला परम ध्येय असलं पाहिजे. त्या ठिकाणी मरणोत्तर मुक्ती ही आपल्या ब्रह्मविद्येच्या साधकाला अपेक्षित नाही. म्हणून हा कधी न मुह्यती कश्चन, असा कोणी मनुष्याला हे मार्ग कळले की तो कधी मोहाला प्राप्त होणार नाही. आपल्याला ह्या दोन्ही मार्गाच्या छंदात पडायचं नाही किंवा फंदात पडायचं नाही. त्यापेक्षा आपल्याला जीवनमुक्ती पाहिजे आणि त्या जीवनमुक्तीचा मार्ग सुलभ पण आहे, निश्चित पण आहे. आणि त्याबरोबर जे विदेह कैवल्य फले ते देहपातानंतर प्राप्त होणारच आहे, अशा प्रकारचा त्याचा निश्चय आहे. म्हणून या ठिकाणी तो ब्रह्मविद्येला प्राधान्य देतो. म्हणून असं सांगितलं का तो मोहाला प्राप्त होत नाही. कारण हा मार्ग कसा आहे? मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता, येत मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. या ठिकाणी आपल्याला श्रवण करता करता त्या ठिकाणी आपलं मनन आणि निधिध्यासन आणि साक्षात्कार कधी होऊन जातो त्या माणसाला हे पण माहीत नाही. श्रवणाचं लक्षण काय, मननाचं लक्षण काय, निधिध्यासनाचं लक्षण काय, साक्षात्काराचं स्वरूप काय, हे काही नाही. फक्त ह्या ब्रह्मकथेमध्ये मनुष्य चिंतन करता करता त्याला जे काय आहे वेदांत वाक्याच्या तात्पर्य निश्चय पण होतो. आणि त्या ठिकाणी जीव ब्रह्मैक्य ज्ञानाला साधक आणि भेदाला बाधक असा यौक्तिक ब्रह्मचिंतन पण त्याच्याकडून घडून जातं. आणि जसा तो अंतरंगात प्रवेश करतो, निधिध्यासनामध्ये जातो, त्यावेळेला त्याला आपण अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून अंतकरणाची वृत्ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कशी स्थिर होते हेही कळत नाही. आणि याला साक्षात्कार म्हणतात हे माहीत नाही. परंतु साक्षात कोण आहे? मीच आहे. अपरोक्षात यत साक्षात अपरोक्षात ब्रह्म आणि तदेव अहम अस्मी, आणि तेच मी आहे असा त्याचा संशय विपर्यय रहित काय होतो, दृढ निश्चय होऊन जातो. असं या श्रवणामध्ये हे साधन महत्त्वाचं आहे. म्हणून त्या ठिकाणी त्याला ह्या बाकीच्या साधनांचं महत्त्व वाटत नाही. काय ते नैते श्रुती पार्थ जानन योगी मुह्यती कश्चन. तो कधीही आणि कोणीही ह्या तत्वाला जाणणारा तो ह्या मार्गाने कधी मोहाला प्राप्त होत नाही, मोहित होत नाही. विपरीत भावनेला किंवा अन्यथा ज्ञानाला तो प्राप्त होत नाही. आणि तस्मात सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. म्हणून हे अर्जुना,
जर तुला तुझं खरं परम कल्याण करायचं असेल आणि ही जीवनमुक्ती तुला साध्य करायची असेल तर त्याच्यासाठी सर्वच कालामध्ये तू योगयुक्त हो, म्हणजे ज्ञानयोगाने युक्त हो. कारण हा जो मार्ग योगयुक्त, कारण अशी जी स्थिती आहे ह्या मार्गाच्या संकटातून कायमचं त्या आपल्या अधिष्ठान स्वरूपाला प्राप्त झालं की पुन्हा ह्या मार्गाचं साकडं जन्ममरणाचंही परंपरेचं संकट ठेवायचं नाही, पुन्हा पुन्हा जन्माला यायचं आणि मरायचं. याच्याशिवाय या देह पडल्यानंतर कितीतरी कालांतराने वाट पाहत तो आपल्याला ज्याच्यामध्ये आपण परतंत्र आहोत अशा प्रकारचा तो विदेहमोक्ष आपल्याला ब्रह्मलोकात प्राप्त करायचा हेही नको, आपल्याला याच ठिकाणी आपल्याला मोक्ष व्हावा यासाठी तो पुरुष कधी मोहित होत नाही आणि कोणी होऊही नाही. म्हणून हे अर्जुना तूचसुद्धा सर्वेषु कालेषु सर्वच कालामध्ये या ठिकाणी योगयुक्ता भव, तू योगयुक्त हो. योगयुक्त नाम ज्ञान योगाने युक्त नाम ब्रह्मज्ञान योगाने युक्त, ज्ञान नाम ज्ञान स्वरूप जे ब्रह्म आहे तद्रूपतेला तू प्राप्त हो. याने एकदा ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाला, ब्रह्मैव सन ब्रह्मापेती ज्ञानाद एव तू कैवल्यम, आणि त्या कैवल्याचाच अर्थ आहे केवलस्य भावम कैवल्यम ना. तर त्या ठिकाणी हे कैवल्य जे आहे ते तुला एकदा प्राप्त झालं की हा जन्म मरणाचा भ्रांती तुला पुन्हा कधीही होणार नाही. मी जन्मणारा आहे आणि मी मरणारा आहे हे तुला कधीही वाटणार नाही. अशा प्रकारचं या श्लोकामध्ये चिंतन केल्यानंतर आपण त्याच्यावर माऊलींची असणारी टीका पाहिली. त्या टीकेमध्ये माऊली सांगतात की असा जो ज्ञानवान पुरुष आहे त्या ज्ञानवान पुरुषाला त्याची स्थिती कशी आहे तर त्याला शरीराची तयाची या ठाई आडनावची उरले नाही. 51 क्रमांकाची ओवी आहे, आपण सकाळी 52 क्रमांकापर्यंत पाहिलेलं आहे. तर मागच्या ओव्याचं थोडा पर्वचा घ्यायचा म्हटलं तर असं आहे की असा जो मी ब्रह्म आहे असा संशय विपर्यय रहित बोधाला जो प्राप्त झालेला पुरुष आहे, माझा आत्मा ब्रह्मरूप आहे आणि सर्वच ब्रह्मरूप आहे, अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव, अशा प्रकारचा व्यापक आत्मानुभूती ज्याला प्राप्त झालेली आहे असा जो पुरुष आहे त्याच्या दृष्टीनं शरीर संबंधाने विचार. आपलं जीवन जर पाहिलं तर आपण त्यांनी सांगतात काय हित केले सांग बापा. आपण आपल्या जीवनामध्ये काय केलं आहे, फक्त शरीराचं अंजन भंजन करायचं, ल्यावे खावे बरवे असावे सदैव, आणि हेची करी हावं संसारी. शब्द स्पर्श रूप रस गंध ह्या पंचविषयांचं संपादन करून अनुकूल विषयांच्या द्वारा आत्मानंद असताना त्या ठिकाणी तो विषयाचा आनंद आहे असं मानून भ्रमात संपूर्ण आपलं जीवन विषय मिळवणं आणि विषय भोगणं याच्यामध्येच गेलं. विषयाचं स्मरण करायचं, विषयाचं चिंतन करायचं, विषयाच्या प्राप्तीचा प्रयत्न करायचा, प्राप्त विषय भोगायचे आणि नंतर ते भोगता भोगता मरायचं आणि वासना शिल्लक ठेवून पुन्हा जन्म प्राप्त करून घ्यायचा. याच्या व्यतिरिक्त आपल्या जीवनामध्ये दुसरा काही जीवनाचा अर्थ आहे याचाच विचार झालेला नाही. पण हा जो पुरुष आहे हे सगळा विचार आपला कोणताही विचार आहे ना तो शरीराला सोडून नाही. इतके आपण त्या शरीरावर मोहित झालेला आहे. जेव्हा स्वप्न पडतं ना खोटं, तर त्या खोट्या शरीरातही खोट्या स्वप्नात देखील आपण एक शरीराचं आश्रय करीतच असतो. असं कधी आपल्याला झालं का स्वप्न पडलं पण तिथं शरीर नव्हतं? असं कधी होत नाही. काहीतरी शरीराला घेऊनच करायचं. तुम्ही म्हणाल सुषुप्तीमध्ये मात्र घेत नाही. सुषुप्ती हेच एक कारण शरीर आहे, हे त्याचं बीजरूपाला आपण कधी सोडून जात नाही. म्हणजे त्याच्यामध्ये जे अज्ञान आहे ना त्या अज्ञानाला सोडून आपण राहत नाही सुषुप्तीमध्ये सुद्धा. नाहीतर माऊली काय म्हणतात, साचची पडती वेरा जरी न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणून येता. तो आहे ब्रह्मभाव, पण आपण त्याला विस्कळीत करतो आणि त्याला काय करतो, देहभाव आणतो. जरी आपल्याला कार्यरूपात आणता आला नाही तर कारण रूपातला बीजभाव आपण जतन करतो. कारण ते जर जपून ठेवलं नाही तर आपली पुढची सोय लागणार नाही, पुन्हा जागृतीची आणि स्वप्नाची. म्हणून शरीराचं अंजन भंजन करणं एवढंच सामान्य जीवाचं प्रयोजन आहे. परंतु शरीर नावाचं शर्यते इति शरीर, वास्तविक शरीर जे आहे तर ते काय होतं,
त्या ठिकाणी काय होतं, भगणं पावतं, मरणाला प्राप्त होतं. दुसरी गोष्ट देह उपचय, देह म्हणजे शरीर, देह म्हणजे याचा अर्थ उपचय होतं म्हणजे काय, काय अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते विनश्यती, जे उत्पत्ती आणि विनाशाने युक्त आहे ते शरीर. आणि ते शरीर अगोदर नव्हतं, नंतरही राहत, उत्पत्तीच्या पूर्वी नव्हतं, मरणानंतर राहत नाही, मधल्या काळात दिसतं. सूर्य इतकं हे की विषयाचे काय समसुख भेगडाची बाहुली आणि आभ्राची सावली जाईल रया. आणि शरीर कसं आहे तर आपण पाहतोच हे दररोज, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीरायचे. आणि आपल्या जीवनातला सगळी विचारशक्ती, भावनाशक्ती, क्रियाशक्ती या सगळ्या एकवटून या शरीराच्या अंजनभंजनाच्या पाठीमागे लागलेल्या आहेत. परंतु हा जो महापुरुष आहे, जो इथं अपेक्षित, इथं ज्याचं गौरव किंवा महात्म्य वर्णन केलं, ह्या पुरुषाला शरीरासंबंधाने काय वाटतं तर माऊली म्हणतात, आता शरीराचे तयाच्या ठाई आडनावही उरले नाही. शरीराचं आडनावसुद्धा त्याच्या ठिकाणी नाही. म्हणजे हे काय आपण म्हणतो ना, एखाद्या पदार्थाला, आता याच्यातच ते ओळी येते पुढं, मला वाटतं पुढच्या ह्याच्यामध्ये जो डावलून गेलो आपण म्हणतो, डावलून गेलो म्हणजे त्याच्या डाव्या बाजूने गेलो, म्हणजे उजव्या बाजूने नाही, म्हणजे याचा अर्थ त्या पदार्थाची काही गणनाच केली नाही, त्याला म्हणतात डावलणं. तसं इथं याचा आडनावही उरलं नाही, म्हणजे हा एक पदार्थ शरीर नावाचा आहे आणि त्या शरीराविषयी आपलं काही कर्तव्य आहे, ते शरीर मी आहे किंवा माझं आहे हे तो स्वप्नात देखील म्हणत नाही. म्हणून म्हणतात की ह्या पुरुषाला शरीरासंबंधाने आडनावसुद्धा उरलेलं नाही. आणि मग कोणे काळे काही निमित्ते पाहे पा. मग आता हे शरीर आहे, बरं आज जीवनमुक्त म्हणता, याचा अर्थ तो शरीरधारी आहे का नाही? शरीरधारी आहे. त्या शरीराचा जन्म झाला आहे की नाही? झाला. ते शरीर मरणार की नाही? मरणार. आणि त्याच्या ठिकाणी आडनावही उरलं नाही म्हणतात, तो शरीरातच आहे की नाही? पण शरीरात असून तो शरीराचा नाही, शरीरात आहे पण शरीराचा नाही. म्हणून सांगतात ते शरीर कशावरून, ते शरीर मरण पावत असताना देखील त्याला हे शरीर मी आहे किंवा माझं आहे किंवा ह्या शरीराशी माझा काही संबंध आहे, संयोग संबंध म्हणा किंवा समवाय संबंध म्हणा, कार्यकारण भाव संबंध, विशेषण विशेष्य भाव संबंध, माझा शरीराशी कोणत्याही प्रकारचा संबंध राहिलेला नाही. म्हणून म्हणतात ते शरीर जर मरण पावलं तर मी आता मरतो असं त्याला कधीच वाटत नाही. कोणे काळे काही निमे ते पाहे पा. कोणत्या काळात, म्हणजे ज्या काळात हे शरीर मरलं तर अमक्या एका काळात माझं मरण झालं असं त्याला कधी वाटत नाही. आणि काय मरण पावलं तर हे शरीर मरण पावलं. मी ह्या शरीराच्या अतीत असणारा आणि शरीर संबंधाने असंस्पृष्ट, अचुंबित, अस्पर्शित असा असणारा मी, तिच्या माझ्या ठिकाणी शरीराचा त्रैकालिक अत्यंताभाव आहे. ते शरीर पूर्वी नव्हतं, नंतर नाही आणि मधल्या काळातसुद्धा आदावंतेचे नास्ती वर्तमाने पितन तथा. या ठिकाणी शरीर अगोदर नव्हतं उत्पत्तीपूर्वी, नाशानंतर नाही. याचा अर्थ मधल्या काळात दिसलं तरी तो मृगजळाप्रमाणे भ्रम आहे. मृगजळ सूर्यास्तापूर्वी नाही, आपलं सूर्यास्तानंतर नाही आणि सूर्योदया नंतर नाही, आपलं सूर्योदयापूर्वी नाही. आणि मधल्या काळात मृगजळ जल म्हणून जरी भासलं तरी ते तत्वतः जल नाही. मग मृगजळ काय आहे? हा फक्त आभास आहे. त्यांनी सांगितलं मृगजळ म्हणजे काय? स्वप्नीचा चेले जाईल रया. स्वप्नातून जागं झाल्याबरोबर सगळं स्वप्न मावळतं. तसं आपल्याला जेव्हा स्वरूप जागृती होते आणि त्याला कळतं की मी ब्रह्म आहे, माझा आत्मा ब्रह्मरूप आहे, हे ज्ञान ज्या वेळेला होतं, कळले ज्याला आत्मा मी ऐसे हे ज्वर बाधती कैसे. तर ह्या शरीर संबंधाने असणारे त्रिविध आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक हे कोणतेही ज्वर त्याला बाधत
नाही असं त्यातून आत्मानं चेद विजानीयात अयम अस्मीति पुरुषः किम इच्छन कस्य कामाय शरीरम अनुसंजरेत. कोणत्या कारणासाठी तो या शरीराच्या पाठीमागे धावून शरीराच्या तापाने विनाकारण तप्त होईल, दुसऱ्याचं ओझं आपल्या माथ्यावर घेईलच कशाला. पुढीलाचे ओझे आपला माथा घेईजे, तरी सांगे कान दाटीजे धनुर्धरा. म्हणून हा पुरुष कधीही शरीराच्या संबंधित राहत नाही. हे जे अध्यात्मशास्त्र आहे ते अलौकिक आहे, लौकिक व्यवहारातलं नाही. ज्याला खऱ्याप्रमाणे अलौकिक दिव्य अतिंद्रिय असं आपलं स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश तत्व जाणून खरोखर आपलं जीवन कायमचं निहाल करायचं असेल आणि त्या त्रिविध दुःखातून कायमचं निर्मुक्तता आणि परमानंदाची प्राप्ती आणि जीवनामध्ये कर्तव्याभाव जर ज्याला प्राप्त करायचं असेल आणि अगोदर त्याला गुरुकृपेने सत्शास्त्र श्रवणातून स्वतःही अंतर्मुख वृत्तीने काही साधना करून विषयाचा त्याग करण्याचा अभ्यास केलेला पुरुषच या मार्गामध्ये काहीतरी अलौकिक आहे, दिव्य आहे, त्याच्यासाठी आपल्या जीवनाचा वेच होणं हे अधिक आवश्यक आहे असं त्यालाच वाटू शकतं. आणि त्याचाच हा मार्ग आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मज सवे आता येऊ नका कोणी, सासूरवासिनी बाईयांनो न सावे तुम्हा या जनाची कुट, बोलती वाईट ओखटे ते. ज्या पुरुषाला सगळा व्यवहार सांभाळायचा असेल आणि हे आत्मसुख इच्छा करायची असेल तर असं कधी होऊ शकत नाही. या त्या ठिकाणी तुका म्हणे व्हावे तयापरी धीट, पतंग हा नीट दीपासोई, परपुरुषाचे सुखभोगे तरी उतरोनी करी घ्यावे शीस, संसारा आगी आपुलेनी हाते लावणी मागुते पाहू नये. अशी स्थिती असल्यामुळं संसार परमार्थ संपादिन दोन्ही एकही निदानी न घडे, त्याशी दोही पेवावरी ठेवू जाता हात होय. बरोबर ना, होय अपघात शरीराचा. तुका म्हणे त्याशी दोहीकडे धक्का, शेवटी तो नरका माझी पडे. अशा प्रकारची स्थिती आहे. हा ज्ञानेश्वर महाराजांना अभिप्रेत असणारा जो काही मानवांचा समुदाय आहे तो ह्या वैराग्यशील विवेकशील असे जे पुरुष असतील आणि ज्यांना आपल्या जीवनाचं परमध्येय परमज्ञेय परमगंतव्य हे केवळ आत्मा आणि आत्माच असेल तर त्यांच्यासाठी ज्ञानेश्वर महाराज आपलं हृदय पूर्णपणे उद्घाटित करतात, उघडं करतात आणि प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. आणि अशा प्रकारचं ज्यांचं जीवन आहे त्यांच्यासाठी ज्ञानोबाराय सांगतात की असे जे पुरुष आहे न मुह्यती कश्चन. आणि ह्यासाठी तू काय कर तर सर्वस्व कालेषु, म्हणजे जर तू साधक असतील, तू जर हे मार्गक्रमण करणार असशील तर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेव, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काल नावाचा पदार्थ नाही. परंतु जोपर्यंत तुला कालाची भ्रांती आहे तोपर्यंत ही भ्रांती जाईपर्यंत, काल ही एक भ्रांती आहे, परंतु असं असलं तरीसुद्धा तुला ह्या भ्रांतीच्या अतीत जर व्हायचा असेल तर जी कालाची भ्रांती आहे तो संपूर्ण काल जो आहे तो वेदांत वाक्येषु सदा रमंतो भिक्षान्न मात्रेण चतुष्टिमंतः अशोकवंतः करुणैकवंतः कौपीनवंतः खलु भाग्यवंतः. जर तुला ह्या स्वानंदाच्या आत्मानंदाने जर तुला परिपुष्ट व्हायचं असेल तर त्याला मार्ग एक आहे, सर्वेषु कालेषु, सर्वच कालामध्ये योगयुक्त हो, म्हणजे ह्या ज्ञानयोगाचं साधन कर. जरीसुद्धा ह्या साधनामध्ये जर पाहिलं तर थोडे कष्ट आहेत, परंतु ते कष्ट तू सहन केले पाहिजेत. जसं मनसंयम करण्याचं, इंद्रिय दमन करण्याचे कष्टच आहेत. नंतर श्रवण मनन करणं हे सुद्धा कष्टच आहेत. परंतु हे सगळे कष्ट तुला सहन केले पाहिजेत. कारण जसा शूरवीर आहे तो युद्धावर जात असताना त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या शरीराकडं पाहत नाही. आपलं जे काही ध्येय आहे की समोरच्या शत्रूचा नाश करणं, यासाठी तो आपल्या देहावर उदार होतो. म्हणून अशाच प्रकारचं ज्यांची मनोवृत्ती असेल किंवा अंतरंगातील धारणा असेल त्यांनाच ही गोष्ट साध्य होऊ शकते. म्हणून सांगतात की विवेक श्रवणे काय व्रताचरणे कर्कशे, विवेक श्रवणे खरपुसे, व्रताचरणे कर्कशे, करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकांचे. हा विषय जरी कळून घ्यायचा झाला
तरीसुद्धा आपल्या बुद्धीचे वाभाडे निघतात असं ज्ञानोबारायसुद्धा मान्य करतात. आणि इंद्रियांचं दमन करत असतानासुद्धा भरपूर कष्ट होतात, पण ते सगळे कष्ट आपल्याला सहन करावे लागतात. कारण कष्ट होत नसले तर माऊलीने असं सांगितलं नसतं, मायेपासून बाळक काळे नेता एकुलते एक, का जेवी होय उदक तुटता मेना असं सांगितलं. किंवा भनंग दवडिता भानयावरुणी सारसाही विघडता ओहावुनी वत्स काढिता, का भनंग दवडिता भानयावरुणी. अजूनही उदाहरण दिलं की अशा प्रकाराने एवढे कष्ट होतात तर माऊली म्हणतात की पण ते कष्ट तो सहन करतो. जैसे विषयाचे घर इंद्रिया सांडिता थोर, इंद्रियी सांडिता थोर, युगांत होय ते वीर विराग साहती. जणू काही आता प्रलयकाल ओढवला एवढं इंद्रिय आणि विषयांच्या वियोग करताना प्रत्याहारादिकांचं दुःख जीवनामध्ये सहन करावं लागतं. परंतु त्याचं फल मात्र काय आहे, या ठिकाणी यत्तदग्रे विषमिव परिणामे अमृतोपमम. या ठिकाणी सुरुवातीला ते सुख आपल्याला विषयासारखं वाटतं, पण नंतर काय आहे ते अमृतासारखं ते साधन वाटायला लागतं. जेव्हा त्याचं फल आपल्याला प्राप्त होण्याची वेळ येते तेव्हा त्याचं महत्त्व कळतं. म्हणून या ठिकाणी म्हणतात सर्वेषु कालेषु, सर्वच कालामध्ये तू काय कर, योगयुक्त भव नाम, हा ज्ञानयोगाने युक्त हो. म्हणजे ज्ञानयोगाची जी अंतरंग साधनं आहेत श्रवण मनन आणि निधिध्यासन, याच्यातच तू काल घालव. किंवा त्याच्याही पुढं म्हणायचं झालं तर योगयुक्त भव म्हणजे जर तुला हे ज्ञान प्राप्त झालं असेल तरीसुद्धा तू सर्व कालामध्ये, तुला काल हा भ्रम आहे कळलं तरीसुद्धा सर्व काळ जो आहे जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी त्या तू नित्य चिंतन करत राहा. म्हणजे आत्मचिंतनामध्येच राहा. अशा प्रकारचं आपल्याला ह्या श्लोकाचं चिंतन करता येतं. आता माऊलींनी जी ओवी सांगितली ती ओवी अशी सांगितली की शरीराचे तया ठाई आडनावही उरले नाही, मग कोणे काळे काही निमे. कोणत्या काळात काय नेमे, निमे म्हणजे मरण पावलं. म्हणजे हा देह कधी आणि कसा मरण पावला हे त्याला आडनावसुद्धा त्या शरीराचं माहीत नाही, तर तो काय पाहणार आहे, तो त्याची काळवेळ काय पाहणार आहे. याचा अर्थ ते शरीर जे आहे ते शरीर मी नाही आणि ते शरीर माझं नाही असा त्याचा दृढ निश्चय झालेला तो जीवनमुक्त पुरुष आहे. आणि मग असा पुरुष मग का मार्गात एक कसा या शोधावे, तो कशाला हे मार्ग शोधत बसेल. आणि कोणी कोठून के जावे, कोणी जायचं आणि कुठून जायचं आणि कुठं जायचं आहे की नाही. कोणी ज्याला जायचं तोही तेच स्वरूप आहे, हां जिथून जायचं तेही त्याचं स्वरूप आहे, जिथं जायचं तेही त्याचं स्वरूप आहे, आणि ज्या मार्गाने जायचं तेही त्याचं स्वरूप आहे. तुम्ही म्हणाल असं कसं काय म्हणता, हे तर ह्या तर सगळ्या अध्यात्म निर्णय केला ना. हां काय अर्जुनाने विचारलं, अध्यात्म काय, आधिभूत काय, अधिदैव काय, अंतकाली तू कसा जाणला जातो, काय किम तद्ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम आधिभूतंच किम प्रोक्तम अधिदैवम किमुच्यते. हे सगळं सांगितलं. प्रयाणकालेच कथम नियशी नियतात्मभी. याच्यात आपलं आधियज्ञ सांगत असताना भगवान काय म्हणतात, आधियज्ञो हमे वात्र देहे देह भृतामोर. या ठिकाणी हा जे काय आहे ना तत्वता जर पाहिलं तर हे ब्रह्म, अध्यात्म, कर्म, आधिभूत, आधिदैव, आधियज्ञ या सर्वच्या सर्व कोण आहे, हे सर्व मीच आहे असं ज्याला कळलं तो काय म्हणतो, जर जिथून निघायचं ते मीच आहे. म्हणजे ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय, ह्या ध्याता ध्यान आणि ध्येय, गंता गंतव्य आणि काय गमन, ह्या सगळं जे आहे हे सर्वच्या सर्व काय आहे, जर माझं स्वरूप आहे तर कोणी कुठं जायचं. याचा अर्थ आता जिकडं जायला निघायच्या अगोदर मी कोण आहे, तोच आहे. जाण्याचं साधनही मीच आहे आणि साध्यसुद्धा मीच आहे. मग आता कोणी कुठं आणि कसं जावं असं आता सकाळी ना काय, जळावरील तरंगू जरी धाविन्नला सवेगू तरी नाही भूमी भागू क्रमिला तेने. पाण्याचा तरंग किती जरी पळाला तर तो जमिनीला सोडून कुठं जाईल काय. तसं माझं स्वरूपाला सोडून मी कधी कुठं गेलेलोच नाही, पुढं मला जायचंही नाही. स्वामी महाराज म्हणायचे, कठे आहे नाही कठे गये नाही. किंवा माऊली काय सांगतात, तैसे दाविले नाही तरी हाच याच्या ठाई, आणि ना दाविला तरीही हाच या.
किती मोठमोठ्या घडामोडी झाल्या तरी माझा असंग आत्म्यामध्ये जसाच्या तसा एक रूप असा आहे. असा असल्यामुळं मग तो मार्ग कशाला शोधत बसेल आणि कोण कुठून कसा जाईल? आता का नाही जाणार? तर देशकालादी आघवे आपणची असे. देश काल आहे आधी ज्याच्या, म्हणजे देश काल वस्तू सर्व अध्यात्म अधिभूत अधिदैव सर्व काय आहे आपणची असे, हे सर्व मीच आहे. आता ह्याच्यानंतरची जी ओवी स्वामी महाराजांची आवडती ओवी किंवा आवडता दृष्टांत, तर त्याच्यामध्ये सांगतात की जरी देशकालादी आघवे काय आपलं आणि हागा घटू जे वेळी फुटे ते वेळी तेथीचे आकाश लागे नीट वाटे वाटा लागे तरी गगना भेटे एरवी चुके, असं विचारतात माऊली आपल्याला. जो विषय आपला चिंतन चालू आहे त्या चिंतनामध्ये माऊलीच आपल्याला विचारतात, हागा अरे हे अर्जुना, जे वेळी घटू फुटे, एखादा घट आहे आपल्यासमोर आणि मृत्तिकेचं कंबुग्रीवादिमान असं असणारं बारीक गळ्याचं भांड, त्याला म्हणतात घट. आणि जर तो घट आहे, ज्या वेळेला तो घट फुटला, तर घट फुटला त्याच्या अगोदर आकाश होतं की नाही? घटामध्ये आकाश आहे की नाही? घटाच्या आत आकाश आहे का बाहेर आकाश आहे का आत बाहेर आकाश आहे की नाही? घटात आकाश आहे का आकाशातच घट आहे? खरा आकाशातच घट आहे. आकाशातच घट असल्यामुळं आत बाहेर सगळं काय आहे? आकाशच आहे. म्हणून सांगतात घटू जे वेळी फुटे, घट ज्या वेळेला फुटतो ते वेळी तेथीचे आकाश लागे नीट वाटे. अगोदर घटामध्ये आकाश होतं आणि घट फुटला की मग त्या घटामध्ये असणारं आकाश हळूहळू वाट काढतं. कुठं? ह्या महाआकाशात मिळण्यासाठी आहे की नाही? लागे नीट वाटे. सरळ आता आपल्याला काय करायचं? ह्या महाआकाशात मिळायचं म्हणून ते वाट चालू करतो किंवा चालू लागतं. मग म्हणे वाटा लागे तरी गगना भेटे. आणि मग हळूहळू वाटेला लागलं, घट एकदा फुटला का मग त्या घटामधलं आकाश वाटेला लागलं तरी गगना भेटे, मग ते आकाशाला भेटतं. आणि म्हणे जर त्याने घट फुटला आणि त्याने जर जागीचं हल्लं नाही तर मग चुके, मग ते आकाशाला भेटणार नाही. एरवी म्हणजे असं जर त्यांनी केलं नाही तर ते चुके, ते आकाशाला भेटणे आकाशापासून ते दूर राहतं आणि आकाशाची त्यात भेट होण्याचं चुकतं काय? चुकत नाही का? त्याला चालण्याची गरजच नाही आहे की नाही? कारण ते काय मुळात घटाकाश हे काय आहे? महाआकाश स्वरूपच आहे. मधी घट उपाधी आहे म्हणून त्या महाआकाशालाच नाव काय आलं? घटाकाश. आणि घट फुटला की काय म्हणतात? महाआकाश. पण घट होता तेव्हाही ते महाआकाश स्वरूपच होतं आणि घट फुटला तरी काय आहे? महाआकाश स्वरूप आहे. मग या ठिकाणी घटाकाश हे फक्त तुमच्या त्या घट उपाधीमुळं काय आलं? वाचारंभन मात्र, फक्त शब्द मात्र मुखामध्ये हे नाव आलं का आकाश आकाशच आहे, का आकाश कुठं आलंही नाही कुठं गेलंही नाही. आणि जरी ह्या लहान गटातलं आकाश लहान आहे, मोठ्या गटातलं आकाश मोठं आहे असं तुम्ही म्हणता, पण खऱ्यामध्ये लहान आणि मोठं ऐका असं त्याच्यामध्ये कोणता तरी प्रकार झाला आहे का कायम आकाश जसं आहे तसंच आहे की नाही? हा घटाकार जैसा मिळालिया त्या अवकाशा, हा घटातला आकार त्या अवकाशाला म्हणजे त्या पोकळीला जसा मिळाला असताना त्या आकाशाला मिळण्यासाठी त्याला काही कुठं वाट काढून दुसरीकडं जावं लागतंय का दुसऱ्या ठिकाणी? का ते मुळातच त्या पोकळीचा एक अविभाज्य भागच आहे? अविभाज्य भाग आहे का त्याचं स्वरूपच आहे? ते भाग झाला होता का घटा उपाधीमुळं, का भाग झाल्यासारखा झाला होता का झाल्यासारखा म्हणजे म्हणजे जणू काय का खरोखर? काय जणू काय खरोखर भाग झालाच, जणू काय झाला होता पण खरोखर झालाच नव्हता. मग भागच झाला नव्हता तर त्या ठिकाणी ती उपाधी नष्ट झाल्यानंतर तो त्याला मिळाला या म्हणण्यात तरी काय अर्थ आहे? म्हणून हे जे आपल्याला वेदांनी सांगितलेलं आहे की आपण पहिल्यांदा आपली पूर्णता कधीच विसरता कामा नये. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. काही जगामध्ये कुठलंही कार्यकारणरूप प्रपंच नसला तरी मी पूर्णच आहे. आणि ज्यावेळेला माझ्यावर कल्पित भासला तरी मी पूर्णपण आहेच आहे
आहे की नाही. आणि जरी हा पुन्हा नष्ट झाला तरी माझी पूर्णता काय आहे, अबाधित अशा स्वरूपाची आहे. त्यामुळं अपूर्ण हा शब्दच आपल्या शब्दकोशात नसला पाहिजे. आपण काय परिपूर्ण आत्मा आहे, परितः पूर्ण नाही. पण म्हणे आता जग उत्पन्न झालं, जग उत्पन्न झालं म्हणून काय आत्मस्वरूपात वाढ झाली का? जगाचा सगळ्या नाश झाला तरी का आत्मस्वरूपाची काय हानी झाली का? आत्मस्वरूप जसं आहे तो का म्हणे सा आहे, आणि देव आहे तैसा आहे. अशी जी स्थिती आहे त्या स्थितीला अनुसरून म्हणतात. आगा घटू जेवेळी फुटे तेवेळी तेथीचे आकाश लागे नीट वाटे, आणि वाटा लागे तरी गगना भेटे. वाटेला लागलं मग ते गगनाला भेटतं. एरवी चुके, एरवी ते काय चुकतं काय, अर्थात कधीच चुकत नाही, ते तेच आहे. ऐकी नाही. पाहे पा ऐशे हन जाय. तसं जीवाला काय वाटत राहिलं पाहिजे कायम, मी चिदाकाशाचा अविभाज्य भाग आहे का विभाग केलेला भाग आहे? अविभाज्य भाग आहे का चिदाकाश आणि मी एकरूपच आहे? आहे की नाही. त्याचा कधी विभाग करता येत नाही असा भाग आहे. म्हणजे याचा अर्थ मीन ते काय आहे, एकच आहे. आज त्याच्यात भाग कधी होणं शक्य नाही. मग ते भाग नाहीसा झाल्यानंतर, बरोबर आहे ना, उपाधी नाहीशी झाल्यानंतर तो ब्रह्मरूप होतो का उपाधी असतानाही ब्रह्मरूपच आहे? आहे की नाही. मग देहाची उपाधी असली तरी मी ब्रह्मरूपच आहे, आणि उपाधी गेली तरी काही दोन्ही मला माहीत नाही. कोणती ओळी गेली ना आपल्याला काल की का आज गेली की या देह जावं अथवा राहो, आम्ही तो केवळ वस्तूची आहो. दोरा सर्पत्व वाहो दोराची कडूनी. दोर कधी सर्प झालाच नाही तसा आत्मा कधी देह झालाच नाही, होणं शक्यच नाही. मग मी जर आत्मा असेल तर माझ्या ठिकाणी देह झाला का देह गेला, का देह गेला झाला, की दोन्ही मला माहीत नाही. आहे की नाही. इतकं माणसाने ह्या आत्मस्वरूपामध्ये दररोज बुडी दिली पाहिजे, काही क्षण का होईना. आणि दिलीच. आपण सकाळी चिंतन केलं मला वाटतं, कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती च तेन अपार संवित सुखसागरेस्मिन परे ब्रह्मणी लीनम यस्य चेतः. एक क्षणभर जरी दिवसाचं आपलं चित्त आपल्या आत्मस्वरूपात लीन झालं, एक क्षणभर, फक्त एक क्षणभर, तरी त्याच्या आईची कुस धन्य झाली. त्याने सगळे पृथ्वीला पवित्र केलं आणि त्याचं कुळसुद्धा पवित्र झालं. कुलम पवित्रम असं सांगतात. ही खरी आपल्या भारताजवळ जे धन आहे ते हे अध्यात्मधन आहे, परमार्थ महाधन. हे धन आपलं खरं काय आहे, ही माझी मेरासी, ही आपली वतनदारी आहे. पण आपण ते सुख शोधताना नवीन संशोधनातून मिळेल, नवीन धनातून मिळेल, कीर्तीतून मिळेल, देशाटन केल्याने मिळेल, काय अंतःकरणामध्ये काव्य किंवा नवीन संशोधन झाल्याने मिळेल. जे आपलं स्वतःचं स्वतःसिद्ध स्वरूप आहे त्याला विसरून आपण किती जरी सुखाचा शोध घेतला तर त्याला लागणार नाही. या ठिकाणी अमृताच्या तळ्यात पडला आणि दाताला काय केली, घट्ट मिठी, काय त्याला म्हणतात, नाना अमृताच्या सागरी बुडीजे, मग तोंडा का वज्र मिठी पाडीजे, मनी तरी आठविजे थिल्लरो दकाते. माऊली सांगतात अमृताच्या सागरात पडला आणि तिथं काय केलं, दाताला तोंडाला वज्र मिठी मारली. ऐके नाही. आणि म्हणतो आता इतका ताणीने व्याकुळ झालेला आहे, आता मला डबक्यातलं का होईना पाणी मिळेल का? ऐके नाही असं म्हणतो. पुढं आईशी कासया करावी. माऊली म्हणतात असं का बरं करावं, ही स्थिती होऊन द्यावी काय, तुम्ही माणसं आहात आणि अशी स्थिती तुमच्यावर यावी. काय आयशे कायसे करावे, अमृतेही रिगोनी मरावे. अमृताच्या सागरात जायचं आणि मरायचं अशी वेळ तुम्हाला यावी का? तसा हा भारत म्हणजे अमृताचा काय आहे, सागर आहे. ते सुखे अमृत होऊनी का नसावे अमृता माझी. या ठिकाणी आपण अमृत स्वरूप होऊन त्या अमृत स्वरूपानेच का बरं राहू नये, ऐके नाही याच्यामध्ये. पण सगळे लोक म्हणतात अर्जुना अनंत सुखा, त्याच्यापेक्षा हे वर्णन केलं पाहिजे. माऊलीला सुद्धा आपलं वर्णन करावं वाटलं पाहिजे, आहे की नाही. काय अर्जुना अनंत सुखाच्या डोही एकसरा तळूची घेतला जी स्थिरावणी तेही तेच झाले. त्या अमृताचं प्राशन नाही करायचं, अमृतच होऊन राहायचं, आहे की नाही. आणि त्या अमृताच्या डोहामध्ये इतका बुडी मारायची की अमृत स्वरूपच व्हायचं असं सांगतात.
आणि आता हे सांगतात, पाहे पायसे अन आहे की तो आकारोची जाये, येर गगन ते गगनीची आहे, घटत्वा ही आधी. पाहे पा ऐसे हन आहे. भगवान सांगतात ऐसे हन आहे म्हणजे ही अशा प्रकारची स्थिती आहे. काय स्थिती आहे? ते घट फुटला म्हणजे ते आकाश काय, आपलं ते घटातलं आकाश काय महाकाशाच्या वाटेला लागत नाही. अशी स्थिती आहे की फक्त तो आकारूचीच आहे. मध्ये जो घटाचा आकार होता तो आकार झाला होता तेव्हा त्याला घटाकाश नाव आलं, आणि आकार गेला की त्याला महाकाश नाव आलं. पण खरं पाहिलं तर फक्त आकारच गेला, महाकाशाहून ते भिन्न झालंच कुठं होतं, तेव्हा घटाकाश महाकाशाला मिळालं. मग व्यवहार कोणता झाला? व्यवहार फक्त त्या ठिकाणी हा आकार तेवढा नष्ट झाला. गगन ते गगनीचे आहे. गगन हे आकाश आकाशाच्याच ठिकाणी आहे. आकाशाच्या ठिकाणी आहे कधी? घट फुटल्यावर का घट तुमचा आला नव्हता तेव्हाही आकाश आकाशाच्याच ठिकाणी होतं. ते गगन ते गगनीचे आहे, घटत्वा यादी. ते आकाश जे आहे त्या घटत्वाच्या अगोदर म्हणजे घटाचा आकार तिथं होण्यापूर्वी आणि त्याला घटाकाश नाव येण्यापूर्वी आकाश आकाशच होतं. घटाचा आकार फक्त लोपला, आकाश आकाशच आहे. त्या आकाशाला घटाकाशाला तुम्ही ज्याला नाव दिलं त्या उपाधीमुळं, तर त्या उपाधीच्या नाशानंतर त्या उपहित चैतन्याला, घटोपहित चैतन्याला महाकाशामध्ये आपलं त्या घटोपहित असणाऱ्या आकाशाला महाकाशामध्ये, त्या महाकाशाला मिळण्यासाठी वेगळं काहीही करावं लागत नाही. कारण तो कधी वेगळा झालाच नव्हता, तर मिळाला हे सुद्धा म्हणण्याची आवश्यकता नाही. अशी खरी आपली स्वरूपस्थिती आहे. माऊलींनी अत्यंत आत्मविश्वासाने, अत्यंत समर्पक अशा ज्या युक्ती किंवा समर्पक दृष्टांत आपल्याला दिलेले, उपपत्ती ज्याला आपण म्हणतो, तर ते असे आहे की या ठिकाणी जरी आपल्याला हे उपाधी म्हणजे काय, जी काय वेगळी राहते आणि जवळच्या पदार्थाचं ज्ञान करून देते किंवा काय असे जे आहे हे माहीत नसू द्या तुम्हाला, पण तुम्हाला ज्ञानोबरायांनी सांगितलेल्या दृष्टांतावरून तुम्हाला आत्मस्वरूपाच्या जवळ मात्र जाता येईल असं सांगतात. आईसा बोधाचे निसुरवाडे, मार्गा मार्गाचे साकडे, तया सोहम सिद्धा न पडे योगी अशी. आईशिया बोधाचं असा जो बोध म्हणजे ज्ञान, आत्मज्ञान, आणि त्या आत्मज्ञानाचा सुरवाड म्हणजे त्या आत्मज्ञानाचा सुकाळ किंवा त्या आत्मज्ञानापासून प्राप्त होणारा निर्निमित्त आनंद आणि त्या आनंदाचा विस्तार, आईशे बोधाचेनी सुरवाडे. मग असं ज्या पुरुषाला हे ज्ञान प्राप्त झालं त्या ज्ञानाचं फल काय? निर्निमित्तक, निर्विषय, निरुपाधिक, असीम अशा प्रकारचा आनंद, ब्रह्मानंद त्याला जर प्राप्त झाला तर तो आता कोणत्या मार्गाने जायचं? देवयान मार्गाने जायचं का धूम्रयान मार्गाने जायचं याविषयी कोणी सांगायला लागला तर तो ऐकणार पण नाही. तो काय म्हणणार? ये बाल भाषा में चल रहा है, ऐका नाही असं म्हणणार. आपल्या स्वामींच्या तिथं एक संन्यासी महात्मा आले होते, पंचदशी चालली होती. सांगितलं असेल कधी स्वामी महाराज पंचदशी, ते महात्मा म्हणजे ते 8 महिने हिमालयात, म्हणजे खूप आतमध्ये हिमालयात गंगोत्रीच्या आत कित्येक किलोमीटरवर ते राहत होते. आणि मग 4 महिने ते भारत भ्रमण करायचे. जेव्हा पूर्ण बर्फाने त्या गुहा आच्छादित होता तेव्हा ते प्रवास करत करत आळंदीला आले होते. खूपच विद्वान महात्मे होते, अद्वैत सिद्धीपर्यंत सगळं झालेलं होतं आणि त्यांना ध्यानाची खूप आवड होती. ते दिवसातून 3 वेळा आपल्या शांतीपीठावर आम्ही होतो तेव्हा ते 2 दिवस थांबले होते. तर तिथं ते 3 वेळा ध्यान करणार म्हणजे करणार आणि अद्वैताचे कट्टर पुरस्कर्ते असे ते होते. तर त्या आले आणि मग तिथं स्वामी महाराजांचे मधुकरी वगैरे त्यांनी दिली. ते म्हणे मी रात्रभर प्रवास करून आलो त्यामुळे मला थोडी विश्रांती करायची. तिथं आश्रमात काही वेळेस एक पोतं दिलं त्यांना अंथरायला, त्याचं नाही पोतं नाही दिलं अंथरायला, त्यांना आपली जी दररोज हे पाठाची जी सतरंजी आहे ती सतरंजी दिली आणि त्याच्यावर ते झोपले. स्वामी महाराज म्हणे झोपा, त्यांना झोपच आली नाही त्याच्यामध्ये. ते उठल्यानंतर म्हणे यहाँ कोई गृहस्थ संस्कार आहे क्या, हमें नींद नहीं आहे इस पर, असं ते म्हटले. म्हणजे त्यांच्या अंतकरणाची वृत्ती एवढी सूक्ष्म झाली होती की त्यानंतर स्वामी महाराजांनी ना त्यांना एक पोतं दिलं. ते पोतं दिलं होतं, इतके गाढ झोपले ना पाठाच्या वेळेला उठले.
याच्यामध्ये सांगायचं काय तर ते इतके अंतःकरणाची ज्याला आपण म्हणतो सूक्ष्मता किंवा त्याची मृदुता त्याची इतकी त्यांची होती की त्यांना दुसऱ्याचे संस्कारसुद्धा लवकर कळत होते. परंतु जेव्हा पाठ चालला स्वामी महाराज खूप कोणतं प्रकरण होतं आठवत नाही, पण खूप बारकाईनं त्यांनी सांगितलं, अगदी हातवारे करून पुन्हा पुन्हा, आणि ते पण आनंदाने ऐकत बसले होते. तर त्याने नंतर विचारले, स्वामी महाराजांनी विचारलं, कैसा हे ठीक चल रहा है ना म्हणे, तर हे कुछ है तो आप बता दीजिए. तर त्यांनी सांगितलं कुछ नाही, ये बाल भाषा में तो सब ठीक आहे. म्हणजे पंचदशी जो ग्रंथ आपल्याला वाटतं की पंचदशी शिकलं का आपलं डोक्यावरून पाणी गेलं आहे की नाही, आणि त्यांना मात्र काय वाटतं का हा बालभाषेतला ग्रंथ आहे. तसं या ठिकाणी जो पुरुष आत्मबोधाचा सुखामध्ये निमग्न झाला त्याच्यापुढं हे जर अर्चिरा मार्ग धूम्रयान मार्गाचं वर्णन केलं तर ते म्हणतात मार्गामार्गाचे साकडे. त्याला हे कोणत्या मार्गाने जाऊन कोणत्या मार्गाने जाऊ नये याचं साकडं म्हणजे याचं संकट जे आहे ते तया सोहम सिद्धा न पडे योगी अशी. तया सोहम सिद्धा योगी अशी. 6 अहम म्हणजे ते ब्रह्म मीच आहे अशी ज्याला सिद्ध झालेले आहे. म्हणजे सिद्ध ते ब्रह्म मीच आहे आणि ते पूर्वीचंच काय आहे स्वतः सिद्ध स्वयंप्रकाश आहे असं ज्या योग्याला म्हणजे कोणत्या ज्या ज्ञानयोगी पुरुषाला. इथला योग म्हणजे काय अष्टांग योग आहे का, लय योग आहे का, भक्तियोग आहे का, कर्मयोग आहे का, कोणताच योग नाही. हा योग काय आहे जीव ब्रह्मैक्य ज्ञान ज्या ठिकाणी झालं अशा ह्या योगी पुरुषाला हे साकडं पडेल का. तया योगी अशी मार्गामार्गाचे साकडे न पडे. त्याला कोणता मार्ग आपण निवडावा कोणता मार्ग निवडू नये याचा विचार पण त्याला कधी पडत नाही. ह्या विचार करण्याचं संकटसुद्धा त्याला कधी प्राप्त होत नाही असं सांगतात. आता भगवान अर्जुनाला सांगतात, आता तुला मी एवढं स्पष्टीकरण करून सांगितलं आहे. हे कशासाठी सांगितलं आहे, त्या या कारणे पंडुसुता तुवा व्हावे योगयुक्ता येतुलेनी सर्व काळी साम्यता आपैसया होईल. या कारणे आता वर मी तुला एवढं सांगितलं ना, या कारणाने म्हणजे या हेतूने हे पंडुसुता अर्जुना तुवा योगयुक्ता व्हावे, तू योगयुक्त झाला पाहिजे. ह्या योगयुक्त याचा अभ्यास इंद्रियांचं संयम करून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी चित्तवृत्ती स्थापन करण्याचा अभ्यास हे योगयुक्तत्व नाही. इथं योगयुक्तत्व म्हणजे ज्ञानयोगाने युक्त व्हावं. आणि म्हणजे ज्ञानयोग संपादन करण्याचा रात्रंदिवस अंतरंग साधन श्रवण मनन निधिध्यासन या साधनावर आरूढ राहून तू ज्ञानयोगी कसा होशील, आत्मज्ञान मी कसं मिळवीन याच्यासाठी तू प्रयत्न कर आणि तशा प्रकारच्या अनुभूतीपर्यंत तू जा. त्याला म्हणतात योगयुक्त हो. म्हणजे सोहम सिद्ध हो, म्हणजे मी ब्रह्म आहे या निश्चयाला तू प्राप्त हो. बुद्धी निश्चये आत्मज्ञान आणि ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण आणि तत्परायण अहर्निशी असा योगयुक्त तू हो. आणि येतुलेनी आणि असं जर तू केलं ना रात्रंदिवस चिंतन 6 अहम अहम 6 ब्रह्मच आत्मान आत्माच ब्रह्म याला म्हणतात ओतप्रोत चिंतन. हे ओतप्रोत चिंतन जर तू रात्रंदिवस करतील तर येतुलेनी हे करण्याने सर्व काळी साम्यता अपैसया होईल. सर्व काळात म्हणजे ज्यात भूत भविष्य आणि वर्तमान या तिन्ही काळात म्हणजे सर्व काळात म्हणजे जिथं काळाचा परिच्छेद बरोबर ना, कालपरिच्छेदाने तू काय होशील वियुक्त होशील. कालपरिच्छेद तुझ्या ठिकाणी राहणार नाही. कालपरिच्छेदाने विवर्जित होऊन कालपरिच्छेद म्हणजे काय देशकाल वस्तू काय भेद मावळला आत्मा निर्वाळला विश्वाकारे. अशा प्रकारे तुला सर्वत्र ब्रह्मानंदाचीच अनुभूती येईल. अशा प्रकारे सर्व काळाचे तू काय होईल साम्यता प्राप्त होईल. इथं साम्यता म्हणजे कोणती, सर्व काळामध्ये तुला साम्य निर्दोषम ही समम ब्रह्म त्या ब्रह्माचं साम्यत्व म्हणजे समत्व म्हणजे ब्रह्मरूपत्व तुला प्राप्त होईल. आणि हा प्रयत्न जर तू रात्रंदिवस करशील तर ते अपैसया होईल. तुला आपोआपच ते काय होईल साम्य प्राप्त होईल, ब्रह्मरूपता तुला प्राप्त होईल आणि त्याला काही कष्ट पडणार नाहीत. पण अगोदर मात्र तुला रात्रंदिवस हे चिंतन केलं पाहिजे. याच्यातून एक सांगितलं की हे अपैसया प्राप्त होईल. अपैसया प्राप्त का होईल तर त्याचं आपोआप म्हणजे मूळचं स्वतःसिद्ध स्वरूप तेच असल्यामुळं त्याच्यामध्ये काय फक्त इथं अविद्यानिवृत्ती हे स्थळ
तेने मोक्षपादान फळ आणि या दोही साधन केवळ ज्ञान अशी स्थिती आहे. आणि एकदा का तुला ते साम्यता ब्रह्मरूपता प्राप्त झाली आणि ती ब्रह्मरूपता प्राप्त झाली म्हणजे अप्राप्त होती ती प्राप्त झाली नाही, फक्त अप्राप्तीचा भ्रम गेला आहे की नाही. हेच आहे ना त्याचं. त्या ठिकाणी फक्त काय आहे, अप्राप्तीचा भ्रम गेला की मग तुला तेथ भल तेव्हा, आणि भल तेथ कोणत्याही ठिकाणी असो आणि भल तेव्हा कोणताही काळ असो. तुकाराम महाराजांचं एक अभंग आहे, ज्या ज्या ठिकाणी असो भलते ठाई, देह असो माझा भलते ठाई, चित्त तुझे पायी असो द्यावे, काळाचे खंडन घडावे चिंतन, आणि जनमान धन तन मन धन विन्मुखता, आणि जनमान धन विन्मुखता असा पण पाठ आहे. तन मन धन विन्मुखता. अशा वेळेला तुला भलतेत कोणत्याही काळात घ्या, तू कैकट देशात जा, नाही तर मागधमध्ये जा, नाही तर कलिंगामध्ये जा, नाही तर स्मशानभूमीमध्ये जा, कुठेही जरी गेला तरी तुला काय तिकडं नंदनवनच आहे सगळ्या ठिकाणी. भलतेथ आणि भल तेव्हा, आणि कोणताही जरी काळ आला तरी देह असो अथवा जावा, काय देह असो अथवा जावा, म्हणजे तो देह तुझ्याजवळ असो, म्हणजे देहाने तो असो किंवा तो देहपात होऊन तो देह या ठिकाणी पंचभूतामध्ये विलीन हो, परंतु अबंधा नित्य ब्रह्मभावा विघडू नाही. परंतु अबंधा म्हणजे अबंध म्हणजे ज्याच्या ठिकाणी बंधाचा अभाव आहे, बंधाचा अभाव आहे असं कोण आहे, नित्य जे ब्रह्म ज्याच्या ठिकाणी बंध कधी झालाच नाही, मुक्त कासाया म्हणावे बंधनाची नाही ठावे, असा बंधच कधी झालेला नाही. बंधा कालेपी बंधा भावा, ज्यावेळेला आपण समजतो मी सुखी दुःखी आहे, कर्ता भोक्ता आहे, जन्ममरण धर्मवान आहे, त्यावेळेला तुझा हे धर्म आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आले का आत्मस्वरूप अबंधच आहे. अबंध असा जो नित्य असणारा स्वयंप्रकाश असणारा जो ब्रह्मभाव म्हणजे जी ब्रह्मस्वरूप, तर त्याला बिघडू नाही, त्याला कधीही त्याच्यामध्ये बिघाड त्याच्यामध्ये विकार असा कोणत्याही प्रकारचा होत नाही. असं ब्रह्म कोण आहे, मी आहे. आणि असं एकदा मनुष्याला केलं, तो काय म्हणतो, तो ही गोष्ट ऐकल्यावर कधी म्हणेल का, जर तो आता तुम्ही अशा प्रकारचं योगाचं आणि भक्तीचं अनन्य निष्ठेनं तुम्ही साधन केलं तर कल्पांताच्या वेळेला तुम्ही मुक्त व्हाल. म्हणजे तो म्हणतो मुक्तीलाही कल्पांताचा हे आहे का, परिच्छेद आहे का काय. अहो आमची नित्यमुक्ती आहे, आम्ही साम्याला प्राप्त झालेले आहे, ह्या गोष्टी तुम्ही करा, हे माझे कान ऐकती. आम्ही असे गोष्टी आम्हाला माहीत पण नाही. सकाळी सांगितलं ना त्याप्रमाणे सोनं नावाचा काय प्रकार आहे, तसं हा काय म्हणतो, इथं हे मार्ग जे म्हणतात हे मार्गाचा काय विचार आहे असं त्याच्या ती ओवी नसते आली ना, मी रात्री कमीत कमी 2 तास ते वाचत बसला असतो. ते संस्कृत इतके सुंदर त्यांनी शंका समाधान केलेले, ते काही कुठे इतकं सोयीनं एका जागेवर आलेलं नाही. पण मागून मी म्हटलं की अबंधा नित्य ब्रह्मभावा विघडू नाही, तर कशाला श्रम घ्या. तो कल्पादी जन्मा नागवे, कल्पांती मरणे नापलवे, माझी स्वर्ग संसाराची नि लागवे झकवे ना. कल्पादी जन्मा नागवे, कल्पाच्या अगोदर म्हणजे कल्पाच्या प्रारंभाला त्याचा जन्म होऊन तो नागवे. कल्पाच्या आरंभी किती सृष्टी परमात्मा काय करील, दाता यथा पूर्वम अकल्पयत, पूर्वीच्या कल्पातली जशी सृष्टी होती तशी सृष्टी येईल आणि मग ती सृष्टी आल्यानंतर तुम्हाला जन्म येईल. तो म्हणतो आत्मा हा देश काल वस्तू परिच्छेद रहित असणाऱ्या आत्म्याला कल्पादी कल्पाच्या आरंभाने जन्म येत असतील, पण ज्याला यायचे असतील त्याला येत असतील, मला नाही येऊ शकत. त्यामुळं जन्मा नागवे, तो जन्म माझी लूट करू शकत नाही. नागवे म्हणजे माझ्यावर प्रभाव करून माझं हरण करू शकत नाही, म्हणजे कल्पांताला आपल्या कल्पारंभाला मला जन्म येऊ शकत नाही, कारण माझ्या ठिकाणी जन्म कधी होऊच शकत नाही, माझा जन्म कधी झाला नाही, मी अनादी आहे. आणि कल्पांती मरणे नापलवे, आणि कल्पांताच्या वेळेला तो म्हणजे सगळ्या प्राण्यांचा लय होतो, तो सगळ्यांचा होत असेल पण माझा नाही होणार. मरणामध्ये ना आपलवे, मी बुडून जाणार नाही कधी. कारण काय, ज्याला जन्म झाला त्याला मरण होतं. मी जर अनादी असेल तर मला अनंतत्व आहे, अनादी अनंत असणाऱ्या माझ्या आत्मस्वरूपाला मरण पण नाही आणि जन्म पण नाही. जन्म मरणाची कथा जी आहे तर ती कथाच काय झालेली संपलेली आहे. माझे जन्म आणि मरणामध्ये मी कधी सापडू शकत नाही.
हा नाही आम्हा ज्यावे मरावे लागत अहो अखंडित जैसे तैसे. हा पुढचा नाही कुठं येतं आणि काही कुठं जात नाही असं. हा नाही कोठे येतं जात फिरोनिया आणि एकला ठाईचा ठाई एक, अशा प्रकारचा आम्ही. वैकुंठ गमनाच्या अभंगात आहे का हा? नाही, मला दुसऱ्या यायचं. तर याच्यामध्ये आम्ही कुठं आलोय नाही आणि कुठं जायचं पण नाही. कल्पांती मरणे नापलवे. स्वामी महाराजांना म्हटलं का तुम्ही गेल्यानंतर तुमच्या जर काही मार्गदर्शन असलं तर त्याप्रमाणे वाटचाल करता येतील. ते म्हणे ऐकलेला सगळा वेदांत मातीत गेला तुमचा. म्हणे आज एवढे वर्ष ऐकता आणि मी मरतोही कल्पना ठेवता याच्यामध्ये. म्हणे मी कधीच मरणार नाही, तुम्हाला सगळ्यांना पुढं घालून जाईल असं म्हटले. याचा अर्थ ते कधी जाणारच नाही. कल्पादी जन्मा नागवे कल्पांती मरणे नापलवे माझी स्वर्ग संसाराचे लागवे झकवे ना. आणि असा जो ब्रह्मज्ञान संपन्न पुरुष आहे त्याला जर तुम्ही स्वर्गातलं सांगितलं किंवा संसारातलं जन्ममरण परंपरेतलं का जे काही लाघव कोणाचं चातुर्य, ह्या चातुर्याने तो कधी झकवे ना. म्हणजे हे जे माईक वैभव आहे ना, तुकाराम महाराजांना किती जरी दाखवलं, तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्मधर्म नाशिवंत यत्कृतकम तद अनित्यम. ते जे काही आम्ही काही करून जे पद मिळू त्याचा अर्थ ते काहीतरी कर्मापासून प्राप्त झालेले ते निश्चित नाशाला जाणार आहे. त्यामुळं स्वर्गाचं तुम्ही किती वर्णन केलं, इंद्रपद आणि ब्रह्मपद, तुकाराम महाराज काय म्हणतात, तुम्ही करा त्याचं वर्णन, पण माझ्या दृष्टीनं ते काय आहे. तुका म्हणे ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित्त जनी जडोनीची. इंद्रपदाधिक भोग आणि भोग नव्हे तो भवरोग. आमचं मन कधीच आकर्षित होणार नाही. मग हे काय आहे, हे मायेचं केलेलं. यामिमाम पुष्पितामाचम प्रवदन्त्य विपश्चिता प्रवदन्त्य विपश्चिता. पुढं काय, वेदवादरतः पार्थ नान्यदस्ती वादिनः. या ठिकाणी ज्या लोकांना हे आत्म्याचं स्वरूप काय ते कळलं नाही त्यांना कौतुक कोणाचं आहे, या स्वर्ग आणि संसाराचं कौतुक आहे. या ठिकाणी स्वर्ग किंवा संसार म्हणजे इहलोकातलं मिळणारं सुख किंवा परलोकातलं मिळणारं सुख हे सगळं माईक आहे. आणि त्या माईक सुखाच्या लाघवाने झकवेना हा पुरुष कधी फसवला जात नाही, त्याच्याकडे तो आकृष्ट होत नाही. येणे बोधे जो योगी होय तयाशीच या बोधाचे निटपण आहे. काजे भोगा ते पेलोनी पाये निज रूपाये असं सांगतात. येणे बोधे अशा बोधाने जो युक्त योगी आहे. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, येणे बोधे आम्ही असो सर्व काळ करू हे निर्मळ हरिकथा. सगळा अभंग, सगळाच अभंग गोड आहे. येणे बोधे आम्ही असो. आपले हे ना सुपडू महाराज सुरुवात, येणे बोधे आम्ही असो सर्व काळ करू हे निर्मळ हरिकथा. आम्ही भूमीवरी एक दैवाचे निधान हे वाचे सापडले. तरीतील कोळी दोन्ही उभयता गाता ऐकता सुखरूप. न चळे हा मंत्र न म्हणे याती कुळ न लगे काळवेळ विचारावी. तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा साठविला हवा हृदयात असं तुकाराम महाराज म्हणतात. हे ह्या बोधाचं वैभव आहे. म्हणून म्हणतात येणे बोधे जो योगी होय. या बोधाने जो योगी संपन्न असतो म्हणजे ज्ञानाने संपन्न असतो, आत्मज्ञानाने संपन्न असतो, तयाशीच या बोधाचे नीटपण आहे. त्याला ह्या बोधाचा नीट सरळ मार्ग आहे. कोणता मार्ग आहे नीट मार्ग? याची देही याची डोळा. याच्यासाठी काही करायचं नाही. ह्या मार्गामध्ये काय करायचं? या मार्गामध्ये काय करायचं? काही करायचं नाही, हेच करायचं आहे की नाही. आज इतका हा सरळ आहे की याच्यामध्ये चालायचं पण नाही, काहीच नाही आहे. तिथं काय बैसोनी निवांत करी त्याचे, बैसोनी निश्चळ करी त्याचे ध्यान, हे सुद्धा करायचं नाही. देईल अन्न वस्त्र दाता, हे सुद्धा करायचं नाही. परंतु तो परमात्मा त्याचं सर्व काही करतो. तयाशीचं या बोधाचे नीटपण आहे.
काजे भोगा ते पेलोनी जाये. का हा जो बोध आहे ना, ह्या बोधाने काय होतं की ह्या आत्मस्वरूपाकडे जाताना भोगा ते पेलोनी पाये. तो हां पेलणं म्हणजे लोटणं आणि पाये पेलोनी म्हणजे पायाने लोटतो. म्हणजे हे जे ऐहिकीचे का पारत्रीचे भोग पायिक झाले या इच्छेचे परिभोगावे हे न रुचे मना माझी. हे भोग त्याला भोगावेच वाटत नाही. भोगाला तो पायाने ओलांडून जातो किंवा त्याला लोटून देतो. आणि कुठं जातो? निज रूप आहे. तो आपलं जे मूळचं स्वरूप आहे त्या स्वरूपाला तो प्राप्त होतो. पैगा इंद्रादिका देवा जया सर्वस्वे गाजती राणीवा. ते सांडणे मानुनी पांडवा डावली जो. ते म्हणतात की इंद्रादिका देवा. इकडे काय आहे शास्त्रामध्ये जे कोण त्याला काय म्हणतात प्रवृत्तीपरक शास्त्र आहे. प्रवृत्ती लक्षणात्मक धर्म प्रतिपादन करणारं जे शास्त्र आहे त्याच्यामध्ये मोठं म्हणजे काय इंद्र म्हणजे हा स्वर्गाचा काय आहे राजा आहे. आणि त्याची सगळीकडं काय आहे गाजावाजा आहे. सगळ्यात मोठं पद म्हणजे काय आहे इंद्राचं. कोणी ब्रह्मदेवाचं, विष्णूचं, शंकराचं अशी पद. पण इंद्राचं पद हे शास्त्रामध्ये फार मोठं सांगितलेलं आहे. इंद्रादिका देवा. इंद्रादिका देवतांना जया सर्वस्वे गाजती राणीवा. एक पाठ आहे जया सर्वस्वे स्वर्गी गाजती राणीवा. या ठिकाणी असा एक पाठ आहे सर्वस्वे स्वर्गी गाजती राणीवा असा एक पाठ आहे. चांगला पाठ आहे तो. पण इंद्रादिक जे देव आहे की जे सर्वस्व म्हणजे सर्व देवांचे देव राजा आहेत. असं राणीवा गाजती त्यांच्यामध्ये ते सर्वाधिपती आहेत म्हणून ते गाजती म्हणजे गाजले जातात म्हणजे प्रसिद्ध होतात. त्यांचं महात्म्य या ठिकाणी अंगीकार केलं जातं. स्वर्गात सर्वात श्रेष्ठ कोण तर इंद्रपद हे सर्वात श्रेष्ठ आहे. कारण का तर तो राणीवा म्हणजे सगळ्यांचा काय आहे राजा सम्राट आहे देवांचा असं. पण ह्या ज्ञानीपुरुषाला जर त्या इंद्रपदाचं प्रलोभन दाखवलं तर काय म्हणतात ते सांडणे मानुनी जो डावली. ते आपण फिरायला जातो ना कधी कधी ते लोक उतारा टाकतात रस्त्यावर माहिती आहे ना. ते लिंबू वगैरे कापून कोळसा वगैरे टाकतात आणि तिथं जवळ आपण गेलो की आपण काय करतो त्याच्या डाव्या बाजूने डावलणं म्हणजे काय डाव्या बाजूने जाणं. मग त्याला ओलांडायचं सुद्धा नाही. नाहीतर मग आपल्या अंगाला खाज वगैरे किंवा काही दुसरं काहीतरी त्याचा परिणाम होईल. म्हणजे दुरूनच काय करायचं त्याला त्याग करायचं. तसं यांना जर त्या इंद्रपदाधिका राज्य देवांच्या सम्राटाचं वर्णन करायला लागलं त्या पदाचं वर्णन केलं तर ते काय म्हणतात ते सांडणे मानुनी. ते काय म्हणतात हे तर सांड नाही म्हणजे हे त्याज्य गोष्ट आहे. याला ओलांडायचं सुद्धा नाही. या दुरून सुद्धा याच्या वाऱ्याला सुद्धा जायचं नाही असं म्हणून ते काय करतात डावली त्याचा परित्याग करून किंवा त्याला दूर लुटून जातात. काही लोक जे ना काठीनं त्याला बाजूला करतात तसं त्याला डावली जो म्हणजे जो दूर लोटून देतो. आणि ह्या पुरुषाला जे फल मिळालं ते जे काही वेद यज्ञ तप दान यांचं जे फळ सांगितलं आहे ह्या सगळ्यांची मिळून एकत्र फलं जरी आली तर त्याही फलांचं अतिक्रमण करून त्यापेक्षा महान फलाला हा महापुरुष प्राप्त झाला असं आता शेवटच्या श्लोकात सांगतात. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टं सर्वमिदं विदित्वा योगीश्वरं स्थानमुपैति दिव्यं. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यं. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यं. हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता स्वोपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे अर्जुनसंवादे अक्षरब्रह्मयोगो नाम अष्टमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु.